कृषीप्रधान देश समजला जातो। आपल्या देशातील लोकसंख्येच्या 70% लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे। हंगामानुसार विविध पिकं घेतली जातात, पण गेल्या काही वर्षात शेतीची अवस्था काहीशी बिकट बनलीये। याचं मुख्य कारण आहे ते बदलतं हवामान। कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ, कधी बोगस बियाणं तर कधी निकृष्ट खतांमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं। पण आता यावर मात करण्यासाठी अनेक प्रयोग सध्या सुरू आहेत। यापैकीच एक म्हणजे माझा भूमी रक्षक। विश्वनाथ डोळस यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा एक अभिनव प्रयोग। बदलत्या हवामानाचा विचार करून विश्वनाथ डोळस यांनी शेतीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या या उत्पादनाची निर्मिती केली आहे। माझा भूमिरक्षक ही एक संकल्पना आम्ही अंमलात आणली आहे की माझा भूमिरक्षक ही एक अशी संकल्पना आहे ज्याच्यामध्ये आपण आपल्या जमिनीचा पोत सुधारायचा आहे। ह्याच्यासाठी बघा तुम्ही, आज दिवसेंदिवस आपल्या जमिनीचा पोत बिघडत चालला आहे। रासायनिक खतामुळे पूर्ण जीवसृष्टी जमिनीखालची संपूर्ण मरण पावली आहे। आपला शेतकऱ्याचा मित्र गांडूळ हा प्राणी बघायला सुद्धा मिळत नाही। मग माझा भूमिरक्षक ह्या संकल्पनेमध्ये आम्ही काय केलं की कशी आपली जमीन पूर्वरत होईल, उत्पादन वाढेल, शेतकऱ्याला कमी खर्चामध्ये ऑर्गॅनिक फार्मिंग कशी करायची हे आम्ही सांगतोय। त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट, याच्यामध्ये ऑर्गॅनिक खतांचा वापर व औषधांचा वापर करायला लावतोय आम्ही शेतकऱ्यांना, जेणेकरून जमीन श्वास घ्यायला लागेल, त्यातली जी मैत्रजीविके ती वाढेल, त्याचा आपला मित्र गांडूळ हा पुनर्जन्मित होईल। जमीन जी कडक टणक झाली आहे, आज ट्रॅक्टरने सुद्धा व्यवस्थित नांगरत नाही। पूर्वी ही जमीन बैलांनी नांगरली जात होती। ह्याच्यामध्ये जे आज पाणी पडतंय ते सुद्धा क्षारयुक्त झाले, कारण हे पाणी जिरतंय ह्या औषधांना घेऊनच खाली जातंय। आज त्या पाण्यामुळं रोगराई वाढली आहे। तर आपल्या भूमीचं रक्षण करायचं आहे, याच्यासाठी आम्ही भूमिरक्षक, माझा भूमिरक्षक हे संकल्पना काढली आम्ही। रासायनिक खतांमुळे अनेकदा शेतीचं नुकसान होतं। यावर पर्याय म्हणून विश्वनाथ डोळस यांनी पूर्णपणे नैसर्गिक बाबींचा वापर करत माझा भूमिरक्षक अंतर्गत खतांची निर्मिती केली आहे। आज अनेक शेतकरी याचा वापरही करू लागलेत। पूर्वी रासायनिक खतं मिळायची आणि ऑर्गॅनिक खतं मागायला गेलं किंवा जैविक खतं मागायला गेलं तर मग त्याच्याकडं ऑप्शन्स नव्हते। म्हणजे आपण नत्र, स्फुरद, पालाश हे सगळे केमिकल बेसमध्ये मिळत होते। आज आम्ही काय केलं, हेच नत्र, स्फुरद, पालाश NPK आपण म्हणतो, हे संपूर्ण आपण ऑर्गॅनिकमध्ये आणलेत। जसं 19-19-19 आहे, 12-61-16 आहे, त्यानंतर 12-32-16 आहे, त्यानंतर 00-50 आहे, 52 आहे, 46 आहे, 18-46 आपण म्हणतो। तर ह्या सगळ्या NPKs आणल्यामुळं आपण शेतकऱ्याला 100% पर्याय देऊ शकलो। म्हणजे रासायनिकला आम्ही 100% पर्याय दिला आहे की ज्याच्यामध्ये त्याला रासायनिक कुठलंच काही टाकायचं नाही आहे। सर्व प्रकारचे ग्रेड्स इन NPK आम्ही त्यांना प्रोव्हाइड केले। सातारा जिल्ह्यातले शेतकरी तुकाराम काटकर हे आपल्या 5 एकर शेतीत ऊसाचं उत्पादन घेत होते, पण रासायनिक खतांमुळे त्यांना अपेक्षित उत्पादन मिळत नव्हतं। यावर पर्याय म्हणून त्यांनी यंदा माझा भूमिरक्षक खतांचा वापर करायला सुरुवात केली। पाच एकर शेती असताना मी आजपर्यंत ऊसाचं पीक घेत होतो आणि कुठलं पीक घेत होतो जुन्या पद्धतीनं, हे आपले रसायन खतावरती। त्या टायमाला माझं जवळजवळ 40 ते 45 ॲव्हरेज मला मिळत होतं टनेज एकरी। खर्च माझा 15,000 ते 18,000 रुपये याचा एकरी, मला 15,000 ते 18,000 आणि 12,000पेक्षा तरी कमी येतच नव्हता मला। अशी मी खतं वापर करत होतो। तरी आत्ता मी ह्या वर्षापासून ही जी आता भूमिरक्षण म्हणजे आता मी आता तुमची ही खातं ठिबकची खातं वापरतो या।
असाच काहीसा अनुभव होता सुधाकर काटकर आणि हनुमंत पवार यांचा. यापूर्वी घेतलेलं ऊसाचं पीक हातचं गेल्यातच जमा होतं, पण माझा भूमिरक्षक खतं वापरली आणि त्यांच्या शेतात चांगल्या प्रतीचा ऊस हा डोलू लागला. हा जो माझा प्लॉट होता तो पाक एकदम गेल्यासारखा असा दिसत होता. माझं मनाला वाटत होतं की हे प्लॉट काय ठेवण्यात काय अर्थ नाही. आणि शेजापाजारची ज्यावेळेला गुरु राखायला येत होती त्यावेळेला ती म्हणते, अरे काय तुझ्या ऊसात केलं आहे? तर म्हटलं ऊस केला आहे. अरे ऊस आहे काय काढून टाक. म्हटलं असू द्या, काय येईल ते येईल. पण तेवढ्यात नंतर आम्ही म्हटलं बघूया, म्हटलं काय. त्यावेळेस साहेबांची चक्कर आल्यामुळे साहेबांची मग आम्ही घेतलं. असू द्या म्हटलं, फायदा होऊ नाही तर नुकसान होऊ. असा बी गेला तसा बी गेला, वापरून तर बघूया. आणि ज्यावेळेला वापरलं त्यावेळेला आम्हाला एका 15 दिवसामध्ये चांगलाच रिपोर्टमध्ये आला. माझा भूमिरक्षक 1919 एक सुपर सॉईल ग्रो हे जे बाटले येते का नाही ते लिक्विड स्वरूपात होत्या. आणि ते लिक्विड स्वरूपात आम्हाला सांगितलं त्याने 80 लिटर पाण्यामध्ये द्यायच्या, ठिबक बदलून द्यायच्या. त्याप्रमाणे आम्ही देत राहिलो. 15 दिवसाला आम्ही देत राहिलो. गेल्या वर्षी भुईमूग वगैरे यायचं, पण काय उत्पादन काय म्हणावं असं गावायचंच नाही. म्हणून यावेळेला ऊसाची लागवड केली. 1-2 वर्षापूर्वी म्हणजे हा दुसरा सेकंड खोडवा आहे. ते या अगोदर ऊसाची लागवड केली, पण त्याच्यामध्ये काय उत्पादन एवढं काय गावलं नाही. पण हा वापरला तुमचा जैविक खतं, तेव्हापासून 3 महिन्यापूर्वी हा ऊस आहे अजिबात दिसतच नव्हता. पण 3 महिने 4 डोस दिल्यानंतर उंची एवढी झालेली आहे. माझा भूमिरक्षकचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या कंपनीच्या माध्यमातून सदस्य स्वतः शेतकऱ्यांना खतांची प्रात्यक्षिकं समजावून सांगतात. आपली पद्धत अशी आहे सर, भूमिरक्षक ह्या 6 बॉटल ह्या 1 एकरी फक्त 1 बॉटल लागते. 600 रुपयाची 1 बॉटल आहे. खूप कमी खर्चामध्ये. लाईक रासायनिक जर कम्पेअर केलं तर रासायनिकचा कम्पेअर करण्यामागे आपलं ऑर्गॅनिक खूप कमी खर्चामध्ये आपण देतो शेतकऱ्यांना, की जेणेकरून त्यांचा खर्च कमी होईल आणि प्रोडक्शन जास्त वाढेल. तर मला नाही वाटत की 600 रुपयाची ही बॉटल खूप जास्त खर्चिक आहे. जर पोटॅशची बॅग बघायला गेलो आपण तर 2200-2500ची आहे. 2200-2500 कुठं आणि 600 रुपये कुठं. खूप कमी खर्च आहे आणि आपण तेच काम करतो की शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चामध्ये चांगलं प्रोडक्शन द्यावं. सातारा जिल्ह्यातील अशा अनेक शेतकऱ्यांना माझा भूमिरक्षक खतांचा चांगला अनुभव आलाय. माझा भूमिरक्षक त्याचं ग्रोचं पाकिट एक असते, त्या पाकिटमध्ये बुडवून हाऊस लावलेला आहे सूक्ष्म अन्नद्रव्य. त्यानंतर दुसरी एक फवारणी झालेली आहे 1919 सुपर सॉईल, आणि हा ही दुसरी फवारणी झालेली आहे. त्याच्यामुळे वाढ ही चांगल्या प्रकारची आहे. माझा भूमिरक्षक ही संकल्पना मुळातच शेतीचा संपूर्ण अभ्यास करून बनवण्यात आली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर यात करण्यात आलाय. साहजिकच उत्पादन वाढीसाठी माझा भूमिरक्षक खतांचा वापर एक उत्तम पर्याय ठरतो. आपल्याकडं जसं तुम्ही रासायनिकमध्ये तुम्हाला 19, 61, 52, 50, 46, 32 हे जे काही तुम्हाला NPKचे ग्रेड्स मिळतात, हे सेम आम्ही ऑर्गॅनिकमध्ये आणलेत आणि वॉटर सोल्युबल आहेत. शिवाय त्याला नॅनो टेक्नॉलॉजीने बनवलं आहे, जेणेकरून त्याचे तुमची वाहतूकची कॉस्ट कमी होते, हमालीचा खर्च वाचतो, गोडाऊनचं स्टोरेज ठेवण्याची जे जागा लागते ती कमी होते. त्यामुळं त्याला भाडं कमी लागतं, कॉस्ट कमी होते. आणि जो आज रासायनिक खर्च जो सपोज एक ऊस घेतलं तर त्याला एक 15 ते 20 हजार रुपये खर्च येतो. काही लोक 25,000ही करतात, तरी पण 40% उत्पादन निघत नाही, 40 टन निघत नाही. पण आज आपण जर बघितलं ह्याचा खर्च हार्डली 8 ते 10 हजार रुपयामध्ये तुम्ही पूर्ण वर्षभराचं ऊसाचं पिकाचं पूर्ण खत देऊ शकता. सातारा सांगलीप्रमाणेच पुण्यातल्या शेतकऱ्यांनीही माझा भूमिरक्षकचा वापर केला आणि अपेक्षेप्रमाणेच त्यांनाही चांगला अनुभव आला. रासायनिक खतांमागे जास्त खर्च आणि कमी उत्पन्न मिळतं. पर्यायाने सेंद्रिय खतं वापरल्याने उत्पन्नही जास्त मिळालं आणि आर्थिक नफाही वाढला.
यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही ते खतं घेतली, वापरली, त्याचा फायदा आम्हाला चांगला भेटला आहे. सेंद्रिय खताचा 7,000 खर्च आम्हाला आला आत्तापर्यंत, आणि आम्ही जर ते खतं वापरली असती तर 15,000 खर्च आला असता सगळा. आता समजा याच्यात बचतही झाली, शेतीला पण म्हणजे असं चांगलं हे भेटलं की बा समजा आवडलं नाही बेड काय असं भुसभुशीत राहिलं सगळं. मग समजा आता कसं पाणी बिणी जरी समजा आता बेड जर आवडलं तर पाणी त्याला चांगलं फुल बसत नाही. आता भुसभुशीत बेड येत, आता वल धरून बेड राहतात, म्हणजे असं पाणी घेऊन जात नाही ना. तसं रान आवडलं की उकळत ते. शेतीची पोत आणि दर्जा कायम राखण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर ही काळाची गरज आहे. हे ओळखूनच अनेक शेतकऱ्यांनी माझा भूमिरक्षक खतांचा वापर करायला सुरुवात केली. शेतीची पोत आणि जमीन व्यवस्थित राहण्यासाठी आणि उत्पादन मिळण्यासाठी सेंद्रिय खताचा लागवड चांगलीच आहे. भूमिरक्षकचे 19-19 आणि भूमिरक्षकचं 12-61 आणि 0-45 एक सोडलेलं येतं. माझा भूमिरक्षक खतांचा वापर करणं सुद्धा अगदी सोपं आहे. विशेष म्हणजे पूर्णपणे पाण्यात मिसळणारे हे खत पिकांसाठी अगदी पोषक ठरतंय. जसं आपण जमिनीच्या सुरुवातीला म्हणजे पीक घेण्याच्या सुरुवातीला आपण 19-19 देतो, त्याबरोबर आम्ही एक माझा भूमिरक्षक सॉईल म्हणून एक प्रोडक्ट केलं. त्याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड आहे, 98% आहे, आणि ते नॅनो टेक्नॉलॉजीने बनवले गेले. केवळ 50 ग्रॅम पूर्ण 1 एकराला पुरेसं असतं. त्यानंतर माझा भूमिरक्षक ग्रो आहे, ते फक्त 25 ग्रॅम आहे, आणि हे नॅनो टेक्नॉलॉजीने बनवलेलं असल्यामुळं हे पूर्ण एकरासाठी 25 ग्रॅम पुरेसं आहे. आणि सर्व काही वॉटर बेस आहे. ह्याला वापरण्याची पद्धत एकदम सोपी आहे. 200 लिटर पाण्यामध्ये तुम्ही हे सगळं मिक्स करायचं आहे आणि तुम्ही ड्रिपद्वारे देऊ शकता किंवा पाटपाण्याला पाईप लावून देऊ शकता. ह्या पद्धतीने तुम्ही एकदम आरामशीर सोप्या पद्धतीने देता येऊ शकेल. ह्याला तुमचा ट्रान्सपोर्टिंग खर्च नाही आहे, लेबर वर्क नाही आहे, कारण मनुष्यबळ आज सगळ्यात मोठी समस्या आहे. तर मनुष्यबळ फार कमी लागतं याच्यामध्ये. शेतकऱ्यांचं हित लक्षात घेता सेंद्रिय खतांबाबत जनजागृती करण्यासाठी माझा भूमिरक्षकची टीम प्रत्यक्ष शेतावर जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा करते. जसं आमची टेक्निकल टीम जाते, गावोगावी जाते, आणि आमच्याकडे ज्या टेक्निकल टीममध्ये जसं राहुल गायकवाड आहेत, त्यानंतर सतीश पवार आहेत, प्रभाकर खडसे आहेत, ही लोक गावोगावी जातात, टेक्निकली माहिती देतात, प्रोडक्ट कसं वापरायचं हे समजवतात, कसं यूज करायचं, किती पाणी घ्यायचं, कुठल्या वेळेला करायचं, आणि त्याच्यामध्ये मिश्रण कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी पर्सनली जाऊन शेतकऱ्याला समजून सांगतात. आणि ह्या जनजागृतीमुळे शेतकरी ॲटोमॅटिकली रासायनिकपासून आज सेंद्रिय शेताकडे वळायला लागले. डिजिटल इंडिया अंतर्गत देशाबरोबरच महाराष्ट्रातही तंत्रज्ञानाचे वारे वाहू लागलेत. पण तंत्रज्ञानाचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं सर्वाधिक महत्त्वाचं आहे. हीच बाब लक्षात घेऊन माझा भूमिरक्षक खतांबरोबर माझा भूमिरक्षक ॲपची सुद्धा निर्मिती करण्यात आली आहे. माझा भूमिरक्षक ॲप ह्याचं जर महत्त्व जर समजलं तुम्ही, आता होतं काय की शेतकऱ्याला एक्झॅक्टली माहीत नसतं की आजच्या डेटला मी शेतात काय टाकू, किंवा हा रोग आला तर त्याचं औषध नेमकं काय आहे. आज रोग एवढ्या पद्धतीने म्हणजे एवढ्या स्पीडली वाढतात की त्याला औषध मिळेपर्यंत त्याचं निम्म अर्ध पीक निघून गेलेलं असतं. तर होतं काय, आपला जो ॲप आहे तो इतका जबरदस्त बनवलेला आहे की ज्याच्यामध्ये शेतकऱ्याला संपूर्ण पिकाची माहिती मिळते, त्याचं वेळापत्रक तयार होतं, त्या तारखेनुसार त्या वेळापत्रकानुसार त्याला ते मेसेज जातात की ह्या स्टेजला
मी कुठलं खत दिलं पाहिजे, कुठलं औषध दिलं पाहिजे, हे सर्व त्याच्यामध्ये रेकॉर्डेड आहे. आज जर तुम्ही आपण बघितलं एखादा रोग आला, एक्झाम्पल की लाल कोळी आली, तर त्याला बाकी काही बघायची गरज नाही. त्यांनी फक्त टोमॅटो किंवा कलिंगडवर जर लाल कोळी आली तर त्यांनी ती चेक करायची, फोटो चेक करायचा, एक्झॅक्टली तेच आहे का पाहायचं, पुढे फक्त एक बटन दिलं ते दाबायचं की त्याला त्याच्यावरती जे उपचार होणार आहे त्याचा SMS ॲटोमॅटिकली येऊन जातो. त्याला काय वापरायला पाहिजे, कसं वापरायला पाहिजे, कुठल्या वेळेला ते औषध दिलं पाहिजे, हे सर्व गोष्टी त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये अजून एक फॅसिलिटी आहे की त्याचं वेळापत्रक, जर वेळापत्रकामध्ये अमावस्या आली तर त्याला कुठलं औषध पहिलं प्रिव्हेंटिव्ह म्हणून मारलं गेलं पाहिजे, हे सुद्धा त्या ॲपमध्ये डेव्हलप केलेलं आहे. पिकांप्रमाणे खतं कशी द्यावीत, पाणी किती वापरावं, अशा सर्व गोष्टींची अद्ययावत माहिती या ॲप्लिकेशनमध्ये देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना दररोज शेतीची निगा कशी घ्यावी याविषयीची माहिती या ॲप्लिकेशनद्वारे मिळते. आज होतं काय की शेतकऱ्याला एखादी गोष्ट समजेपर्यंत त्याचं पीक निम्मा अर्ध संपून जातं किंवा त्या पिकाकडे त्याचं दुर्लक्ष होतं. आता ऊस आहे, त्याला टाईम टू टाईम त्याला फीडिंग व्हायला हवं. ऊस हे खादड पीक आहे, तर त्या केसमध्ये काय होतं की त्याला टाईम टू टाईम जर त्याला डोस दिला गेला तर एकदम उत्कृष्टरित्या पीक येऊ शकतं. आणि प्रिव्हेंटिव्ह काय डोस द्यायचा हे ॲटोमॅटिकली वातावरणानुसार त्याला त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन मिळते. आणि इन्फॉर्मेशन एकदम सिम्पल आहे की जस्ट त्याला मेसेज येतो सकाळी 6 वाजता, पूर्ण जे काय प्रॉडक्ट आहे त्या प्रॉडक्ट कुठलं मारायचं, किती पाणी घ्यायचं, कशा पद्धतीने द्यायचं, हे सर्व त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. विशेष म्हणजे माझा भूमिरक्षक हे ॲप अगदी अत्यल्प दरात गुगलवर उपलब्ध करून देण्यात आलंय. ॲप हे गुगल स्टोअरवरती फ्रीली अवेलेबल आहे. तुम्ही ते डाउनलोड करायचं, त्याच्यामध्ये एक छोटंसं SMS पॅकेज घ्यायचं. ते ॲप अतिशय स्वस्त आहे, म्हणजे त्याचा यूज अतिशय स्वस्त आहे. तुम्हाला फक्त ₹1 1 रुपयामध्ये कुठल्याही शेड्यूल बनवलं जातं, वेळापत्रक तयार केलं जातं, किंवा तुम्हाला एखाद्या उपचाराची माहिती पाहिजे, रोगाची माहिती पाहिजे आणि त्याच्यावरचा उपचार पाहिजे, उपाय काय आहे, कसं द्यायचं काय, हे सगळं त्याच्यामध्ये अवेलेबल आहे. ते तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरनं डाउनलोड केलं की तुम्ही तुमचं नाव, रजिस्ट्रेशन सगळं त्याच्यामध्ये करून घ्यायचं. त्यानंतर तुम्ही समजा ऊस लावायचा आहे तर ऊसाची लागणची तारीख रजिस्टर करायची. त्यानंतर ऊस हे पीक टाकायचं. त्यानंतर तुमचं पाण्याची पद्धत कुठली, ड्रिप आहे का पाटपाणी आहे, हे तुम्ही लावलं तर पाटपाणीवरती सिलेक्ट केलं. त्यानंतर तुम्ही जस्ट वेळापत्रक तयार करणे म्हणा, तुम्हाला संपूर्ण वर्षभराचं वेळापत्रक त्याच्यामध्ये तयार होतं. हे वेळापत्रक असं डिझाईन केलेलं आहे की तुम्हाला वारंवार बघायची गरज नाही. ज्या दिवशी तुम्हाला जो डोस द्यायचा आहे त्या दिवशी तुम्हाला त्याचा सकाळी 6 वाजता SMS येतो. त्याच्यासोबत हाच SMS आमच्या टेक्निकल टीमला पण जातो. त्यामुळे टेक्निकल टीम पण तुम्हाला फॉलोअप करते की दादा आज तुम्हाला 19 हे द्यायचं आहे, तर तुम्ही ते आज द्यावं लागेल. म्हणजे त्याला प्रोडक्ट अवेलेबिलिटी पण होते. स्पेसिफिक होम शॉपीला सुद्धा तो SMS जातो. त्याच्यामुळं तोही तुम्हाला फॉलोअप घेतो की आज तुमच्या ह्या पिकासाठी अमुक प्रोडक्ट तुम्हाला द्यायचं आहे. आता हे सर्वासाठी एकदाच इंटरनेटची गरज आहे. त्यानंतर तुम्ही एकदा पीक रजिस्टर केलं की तुम्हाला सर्व काही SMSद्वारे फॉलोअप घेतला जातो. म्हणून कधी नेट असेल नसेल काही आवश्यकता नाही. पाणी, हवा आणि जमिनीच्या दर्जानुसार या ॲप्लिकेशनमध्ये पिकांच्या माहितीचा समावेश करण्यात आलाय. त्यामुळे राज्यातील प्रत्येक भागातल्या शेतकऱ्यांना याचा निश्चितच फायदा होणार आहे. ह्याच्यामध्ये 72 पिकं आपण त्याच्यामध्ये सेट केलेली आहेत. त्याचे वेगवेगळे शेड्यूल्स तयार केलेले आहेत. पाण्याच्या कमतरतेनुसार म्हणजे पाणी कसं आहे त्याच्यावर डिपेंड आहे की पिकाला काय डोस द्यायचा, ते सुद्धा त्याच्यामध्ये सेट केलेलं आहे. म्हणजे एखाद्याकडं पाटपाणी असेल, एखाद्याचं पावसावरचं असेल, तर त्याला हे औषध कसं फवारायचं, कसं आळवणी करायचं, ह्या पद्धतीने पण त्याला आपण सेट केलेलं आहे. म्हणजे एक पीक असेल ते समजा मराठवाड्यात असेल जिथं कमी पाणी आहे, आणि तेच पीक समजा तुम्ही बारामती किंवा ह्या साईडला घेतलं की तिथं भरपूर पाणी आहे,
पुण्याच्या ठिकाणी घेतलं तुम्ही, तिथं भरपूर पाणी आहे, तिथं तुम्हाला त्याचं वेगवेगळे शेड्यूल, वेगवेगळी पद्धत त्याच्यामध्ये दिलेली आहे. मग तुम्ही ज्यावेळेस रजिस्टर करता की माझं हे पीक आहे, हे याला पाटपाणी आहे किंवा हे पावसावरचं आहे, तर तुम्हाला त्या पद्धतीने त्याच्यामध्ये शेड्यूल, वेळापत्रक तयार करून मिळतं.